नमस्कार. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मी आज बघा इथे 5 ते 6 प्रकारचे इथे जे डिझायनर ब्लाउज आहे ते शिवलेले आहे आणि बघा हे जे ब्लाउज आहे ते कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारे तर काही ब्लाउज आहे आणि इथे बघा काही साडीवरची ब्लाउज आहे. तर इथे बघा इथे हे जे 5 ते 6 प्रकारचे ब्लाउज मी इथे सिंपल गोल गळ्याचे काही बोट नेक गळ्याचे शिवलेले आहे. तर ते कशा प्रकारे शिवलेले आहे चला तर बघूया. तर बघा मैत्रिणींनो, हे जे एक ब्लाउज आहे तर हे बघा हे जे ब्लाउज आहे ते मी इथे फॅन्सी ब्लाउज आहे आणि ते कापड आहे तुम्ही मार्केटमधून विकत आणून कस्टमरला शिवून दिलेलं आहे. आणि बघा हे जे ब्लाउज आहे तर इथे सिल्वर कलरची डिझाईन असल्यामुळे कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारं असं हे ब्लाउज आहे. तर इथे बघा अशा प्रकारे ते मी ते सिंपल गोल गळ्याचं शिवलेलं आहे आणि बघा ज्याच्या स्लीव्ज आहे त्या मी लांब थोड्या इथे 10 इंचचे स्लीव शिवलेले आहे आणि इथे बघा हे जे ब्लाउज आहे तर ते मी इथे अशा प्रकारे शिवलेलं आहे. तर बघा दुसरं एक ब्लाउज आहे तर ही साडीवरचं ब्लाउज आहे. तर इथे ऑरेंज कलरची साडी आहे आणि ब्लाउज पण त्याच कलरचा आलेला आहे. तर हे पण ब्लाउज मी इथे बघा अखंड प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे. आणि इथे बघा इथे थोडी इथे जे समोरचा गळा आहे त्याला मी इथे गोल्डन पाइपिंग लावलेली आहे आणि बॅक साईडचा गळा सुद्धा गोल शिवलेला आहे आणि याला सुद्धा मी इथे गोल्डन पाइपिंग लावलेली आहे. तर सिंपल गोल गळ्याचं हे ब्लाउज आहे पण बघा इथे जी स्लीव्ज आहे त्या मी इथे 10 इंचच्या शिवलेल्या आहे. तर हे पण ब्लाउज मी इथे कस्टमरचं शिवलेलं आहे. त्यानंतर हे एक ब्लाउज बघा तर हे पण इथे साडीवरच्याच कापडचं ब्लाउज आहे आणि ही जी साडी आहे ती पैठणीमधून साडी आलेली आहे. तर त्यावरचं ब्लाउज मी अशा प्रकारे शिवलेलं आहे. सिंपल गोल गळा शिवलेला आहे आणि इथे बघा बाह्या पण थोड्या लांब शिवलेल्या आहे आणि समोरचा गळा सुद्धा गोल घेतलेला आहे आणि अखंड प्रिन्सेस कटचं हे ब्लाउज मी इथे शिवलेलं आहे. बघा प्रिन्सेस कटचंच हे ब्लाउज आहे तर इथे अशा प्रकारे ते इथे बघा या ब्लाउजची फिनिशिंग अशा प्रकारे आलेली आहे. तरी बघा हे पण एक सिंपल गोल गळ्याचंच ब्लाउज आहे. तर इथे बघा हे जे ब्लाउज आहे ते मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे एक ब्लाउज हे बघा एक गोल्डन म्हणजे इथे साडी पिंक कलरची आहे पण ब्लाउज पीस अशा गोल्डन शायनिंग मध्ये आलेला आहे. तर मी इथे बघा समोरचा गळा बघा व्ही घेतलेला आहे आणि इथे बघा समोर प्रिन्सेस कट केलेले आहे. त्यानंतर इथे बाह्याला बघा दडी लावलेली आहे आणि बाह्या पूर्ण लांब घेतलेली आहे. त्यानंतर बॅक साईडनी बघा खालच्या साईडने मी इथे धडी घेतलेली आहे आणि बोटनेकचं ही ब्लाउज मी इथे शिवलेलं आहे. बघा बोटनेक आलेला आहे आणि बघा आपल्याला बोटनेक गळा जेव्हा आपण शिवतो तेव्हा शोल्डर आपल्याला जेवढं शोल्डर आहे तेवढंच घ्यायचं असतं. तर इथे बघा अजिबात इथे जे खांद्यामध्ये ताण ब्लाउजला येत नाही आणि ब्लाउज फिटिंगला सुद्धा छान बसतं. तर हे बघा हे ब्लाउज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक बघा हे जे ब्लाउज आहे ते हे ब्लाउज पीस आणून मी इथे शिवलेलं आहे आणि ते बघा हे पण कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारं ब्लाउज आहे. म्हणजे ते रेड कलर किंवा व्हाईट कलर किंवा अजून आधी येलो कलर अशा प्रकारच्या कोणत्याही साड्या असेल तर हे ब्लाउज इथे मॅचिंग होणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये हे जर ब्लाउज घातला तर एकदम मस्त दिसणार आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा बोटनेकचं ब्लाउज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर हे बघा हे एक ब्लाउज आहे साडीवरच ब्लाउज आहे. तर हे पण मी इथे बघा प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे. समोरचा गळा हा गोल घेतलेला आहे आणि इथे बाह्या बघायच्या शॉर्ट शिवलेले आहे. त्यानंतर बॅक साईडने बघा इथे बॅक साईडने गोल गळाच केलेला आहे. तर इथे बघा सिंपल गोल गळ्याचं हे ब्लाउज मी इथे शिवलेलं आहे आणि ही जी डिझाईन आहे ती मी इथे बघा ही लायनिंग उभ्यातून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने धडी लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे 5 ते 6 ब्लाउज मी इथे शिवलेले आहे. तर हे जे 6 ही ब्लाउज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून असेच मी स्टिचिंगचे रिलेटेड व्हिडिओ किंवा रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.